अंधेरीतील गोखले उड्डाण पुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पहिला टप्पा 8 दिवसांपूर्वी वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला। पण जुहू इथून येणारी वाहनं लगत असलेल्या बर्फीवाला पुलावरून थेट गोखले पुलावरून अंधेरीत प्रवेश करणार होती। मात्र या दोन पुलांना जोड न मिळाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळालेला नाहीये। सध्या या पुलावर मोठी वाहतूक कोंडी होतीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। नुकताच उद्घाटन झालेल्या अंधेरीतील गोखले पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बर्फीवाला पूल आणि गोखले पुलाच्या उंचीमध्ये सुमारे 2 मीटरचे अंतर पडलेले आहे आणि त्यामुळे अंधेरीतील वाहन चालकांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे, कारण यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहिलं तर हे अंतर भरून काढण्यासाठी नामवंत संस्थांचा सल्ला देखील घेतला जात आहे आणि याआधी आपण पाहिलं होतं की गोखले उड्डाणपुलापर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी 1 वर्ष लागणार असल्याचं सांगितलं जात होतं, पण मात्र आता बर्फीवाला पुलाची जोड देण्यासाठी 1 वर्ष आणखीन लागणार असल्याची माहिती मिळते। कारण महत्त्वाची बाब मध्ये यामध्ये गोखले पूल पूर्ण करण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक खर्च जो आहे तो करण्यात आला होता आणि आता यामध्ये आणखीन खर्च होणार असल्याची माहिती मिळत आहे। सध्या आपण पाहिलं तर हा संपूर्ण काम जो आहे तो कधीपर्यंत पूर्ण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक लेन जरी खुली करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मात्र पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेंडेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।